जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण जे मोबाईलवरती आपले फोटोज किंवा डॉक्युमेंट असतात ते PDF कसे करायचे जे तुम्हाला मी आज पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आता जे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कारण आजचा मित्रांनो व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास मी जे बनवलेला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की आज जे काही आपल्या मोबाईलमधले फोटोज म्हणा किंवा तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे असतात ते PDF कसं करायचं हे जे मी तुम्हाला आता पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. याच्या दोन पद्धती, एक म्हणजे आपण साध्या डायरेक्ट गॅलरीमधून पण जे मित्रांनो जे काही आपली कंपनीची जे आपल्या मोबाईलमध्ये आपली गॅलरी त्या गॅलरीमधून पण जे मित्रांनो आपण डायरेक्ट जे PDF बनवू शकतो. आता प्ले स्टोरवरती तुम्ही एक मित्रांनो ॲप आहे PDF मेकर म्हणून, सिम्पली ते मित्रांनो ते जरी तुम्ही डाउनलोड केला तरी मित्रांनो ते तुम्हाला चालते. आता प्ले स्टोरवर जर बघायला तर मित्रांनो माझ्याकडे सध्या आता मी वायफायचे जोडलेलं नाही आहे, मी ते मित्रांनो ॲप डाउनलोड केलेला आहे. जे काही मित्रांनो हे जे ॲप आहे सिम्पली मित्रांनो तुम्ही जे मित्रांनो डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर बघायला गेलं तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे खाली मित्रांनो जे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे मित्रांनो ह्या ॲपचं जे मित्रांनो मी लिंक देईन तिथून जे तुम्ही डाउनलोड करून जे मित्रांनो ते ॲप जे मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी जे तुम्हाला सांगतो की जे आपल्या गॅलरी येते मित्रांनो त्या गॅलरीमधून जे आपण कसं बनवायचं एखादं जे PDF कसं बनायचं जे तुम्हाला पहिल्यांदा मी आपल्या गॅलरीतून जे दाखवतो, नंतर जे ह्या ॲपमधून जे कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्या गॅलरीमध्ये जर तसा ऑप्शन नसला तर तुम्ही मित्रांनो डायरेक्ट जे ह्या ॲपद्वारे तुम्ही बनवू शकाल. जर तुमच्या गॅलरीमध्ये असलं ऑप्शन जे तुम्ही गॅलरीमधून जे मित्रांनो डायरेक्ट बनवू शकता. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की आपण गॅलरीतून जे कसं पद्धतीने बनवायचं ते. तर पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा हे गॅलरी ॲपचे मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा जे ओपन करून घ्यायचं आहे. सिम्पली मी तो ओपन करून घेतो. ओपन झालं सिम्पली आता एखादा आता डॉक्युमेंट घेण्यासाठी तात्पुरतं जे मित्रांनो एक 3 फोटो जे मित्रांनो मी ते ॲड करून जे तुम्हाला दाखवते. सिम्पली वरचे ते जे 3 फोटो आहेत ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी पहिल्यांदा हे फोटो जे वरचे ॲड करून दाखवतो. जे काय तुम्ही तुमचे कोणते फोटोज किंवा डॉक्युमेंट असतील ते तुम्ही कोणते घ्या ते तुम्हाला सिम्पली जे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मी सिम्पली तो वरून जे सिलेक्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी आता हे 3 फोटो जे मित्रांनो सिलेक्ट करून घेतलेला आहे. वर तुम्ही बघू शकता 3 जे माझं सिलेक्ट झालेला आहे. सिलेक्ट झालं काय करायचं, जे तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तिथे बघू शकता क्रिएटवर म्हणजे तुम्ही डायरेक्ट फोल्डर न्यू ओपन करू शकता. जर तुम्हाला PDF जर बनवायचं असेल तर मित्रांनो PDFसाठी सिम्पली तिकडे 2 डॉट आहेत, सिम्पली या 2 डॉटवरती किंवा मोरवरती तुम्हाला एकदा मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मित्रांनो 3 नंबरला ऑप्शन आहे, बघू शकताय PDF आणि PPT. सिम्पली या PDFवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. तर PDFवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपलं PDF जे मित्रांनो तो ओपन झालं आहे. त्यावर बघू शकता PDF आणि जनरेट PDF म्हणजे आता जे आपलं PDF जे मित्रांनो जनरेट होत आहे. तर जे काय आता आपण जे 3 जे सिलेक्ट केलेले आहेत फोटो ते मित्रांनो सिम्पली तुम्हाला बघायला भेटतील. जर तुम्ही फोटो जर खालीवर जर करणार असेल तर इथून जे तुम्ही स्क्रोल डाऊन करून जे मित्रांनो फोटो ॲडजस्ट पण अशा प्रकारे करू शकताय. आणि इथून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून जे जर तुम्हाला फोटो जर ॲडजस्ट करायचा असेल तर इथून जे तुम्ही इथं बघू शकता इथून जे ॲडजस्ट फोटो सिम्पली ॲडजस्ट मित्रांनो क्लिक करून जे तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं मित्रांनो जे तुम्ही फोटो बरोबर जे क्रॉप करू शकता. तर बघू शकता इथं तर मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि इथून जे तुम्हाला सेव्ह करण्यासाठी काय करायचं, वर इथं सिम्पली सेव्हचं ऑप्शन आहे. सिम्पली सेव्हवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं. सेव्हवरती केल्यानंतर जे काय तुमचं असेल जे मित्रांनो तुमचा PDFचं मित्रांनो इथं नाव टाकायचं आहे. जे काय तुम्ही नाव टाकलं ते टाकू शकता. आणि इथून जे डायरेक्ट तुम्ही सेव्हवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली मी तात्पुरतं करून घेतो. तर सिम्पली मी एक्झाम्पल म्हणून टाकून जे मित्रांनो तात्पुरतं मला दाखवण्यासाठी जे ते नाव टाकून घेतलं नाही इथून सिम्पली सेव्हवरती मित्रांनो मी क्लिक करून घेतो. तर सेव्हवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपलं जे मित्रांनो पूर्णपणे सेव्हड सक्सेसफुल जे मित्रांनो आलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो व्ह्यूवरती क्लिक केलं तर मित्रांनो जे तुम्ही बघू शकताय सिम्पली तर ॲल्वेजवरती क्लिक करून जे तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो आता माझी जी आता आपण जे PDF ॲड केले ते सिम्पली इथून जे तुम्ही PDF हे बघू शकता ते आपल्या PDFचं नाव आणि आपले हे जे 3 फोटो जे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले 3 फोटो मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे आपण डायरेक्ट गॅलरीमधून जे मित्रांनो जे काय आपल्या मोबाईलची जी गॅलरी आहे ती सिम्पली इथून जे मित्रांनो आपण अशा प्रकारे जे मित्रांनो बनवू शकतो आहे. PDF जर बनवायचं झालं तर जर तुमच्या गॅलरीमध्ये जर असा ऑप्शन जर नसला तर तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो ॲप मी सांगितलेलं आहे ते ॲप जे तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोरवरती जर तुम्ही टाकला PDF मेकर म्हणून ते सिम्पली 2 नंबरला तुम्हाला हा ॲप जे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर इथून जे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली जे काय असेल ते तुमचा जो ॲप जे ओपन करून घ्यायचा आहे. ॲप ओपन झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. तर इथून जे तुम्हाला जे काय तुम्ही करणार ते सिम्पली इथून जे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार इमेज टू PDF हे मित्रांनो तुम्हाला मोबाईल आपण जे फोटो जे मित्रांनो आपण PDF तयार करणार आहे त्यासाठी सिम्पली पहिल्या आयकॉनवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे.
इथं क्लिक करून इथून जे तुम्ही मित्रांनो ॲक्सेस द्यायचं जे आपलं गॅलरीज जे मित्रांनो तुम्ही पूर्णपणे ॲक्सेस द्यायचं सिम्पली तर अलाव ऑलवरती मित्रांनो मला क्लिक करून घ्यायचं 2 नंबरच्या ऑप्शनला. सिम्पली मी तर ओके करून घेतो. ओके करून झालं तरी तुम्ही बघू शकता आपली पूर्णपणे गॅलरी इथं तुम्हाला वाढेल. सिम्पली इथून जे तुम्ही मित्रांनो ओके करून घ्यायचं आहे. सिम्पली मी तो ओके करून घेतो. हे सिलेक्ट वगैरे कसं करायचं जे मित्रांनो पूर्णपणे आपल्या इंट्रोडक्शन जे मित्रांनो देत आहे ॲप. सिम्पली ओके करून टाकायचं तुम्हाला सिम्पली. आता हे झाल्यानंतर जे मी तुम्हाला आता प्रत्येकदा दाखवतो की आपण कशाप्रकारे ह्या ॲपमध्ये कशा प्रकारे आपण बनवू शकतो. तर इथं बघू शकता मित्रांनो सिम्पली मी त्या जागेवरती आपले जे वरचे जे 3 फोटो आहेत हे 3 फोटो जे मित्रांनो मी ॲड करून तुम्हाला एकदा दाखवतो. सिम्पली तर ॲड करून घेतो मी. सिलेक्ट करून झाल्यानंतर सिम्पली इथून जे तुम्हाला खाली इम्पोर्टवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं. सिम्पली इम्पोर्टवरती मी ते क्लिक करून घेतो. इम्पोर्टवरती केल्यानंतर अशा प्रकारे जे काही आपले फोटो आहेत ते मित्रांनो तुम्हाला फोटो इथं बघायला भेटतील. सिम्पली मी तर 3 जे मित्रांनो फोटो ॲड केले तर सिम्पली 3 फोटो जे आपले दिसत आहेत. आणि इथून जे तुम्हाला जर लेफ्ट किंवा राईट जर तुम्ही असं रोटेट जर करणार असेल मित्रांनो सिम्पली इथून जे पण जे तुम्ही अशा प्रकारे रोटेट करू शकता. सिम्पली मी तर बघू शकता आपलं इथून जे झाल्यानंतर तुम्हाला जर ॲड सेव्ह जर करायचं असेल तर मित्रांनो सिम्पली इथून जे तुम्ही जे काय तुमच्या PDF चं जे नाव देणार आहे सिम्पली इथून जे मित्रांनो तुम्हाला पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून जे काय तुमचं PDF जे नाव जे देणार ते इथून जे तुम्ही मित्रांनो नाव टाकून घ्यायचं आहे. सिम्पली मी तर टाकून घ्यायचं तात्पुरतं. इथून जे झाल्यानंतर सिम्पली नाव टाकून झालं सिम्पली इथून जे तुम्हाला ओकेवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्याने जे काय आपल्या PDFचं जे आपण नाव दिलं तर हे इथं वरती नाव आलेलं आहे. इथून जर तुमचं डिलीट जर करायचं इथून जे तुम्ही डिलीट पण करू शकताय. सिम्पली आता इथून जे तुम्हाला मी सेव्ह करायचं दाखवतो. इथं जे आपल्या PDFचं नाव टाकून घेतलं आणि आपले हे 3 फोटो जे मित्रांनो लागलेले आहेत आणि इथून जे आपल्याला डनवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली मी तर डनवरती मित्रांनो क्लिक करून घेतो. तर बघू शकता आपलं प्रोसेसिंग म्हणजे मित्रांनो तो होत आहे. तर बघू शकता लॉंग प्रेस टू रेकॉर्डर ओके. सिम्पली इथून जे आपल्याला क्रॉप वगैरे आपण सगळं करू शकते. ते जर केलं तर मित्रांनो फोटो आपण पुढं माग करू शकतो. तर मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं हे तशा प्रकारे मित्रांनो आपण करू शकतो. इथून जे झालं होतं इथून जे कन्वर्ट टू PDF यावरती या ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ह्याचं काय ऑप्शन आहे की इथून जे तुम्ही फोटो क्रॉप करू शकताय जसं पाहिजे तुम्हाला तुम्ही ते ॲडजस्ट करू शकताय. तर आपण सगळं जे मी तुम्हाला मगाशी मी सांगितलेलंच आहे. तर हे झाल्यानंतर इथून जे तुम्हाला मित्रांनो आता डायरेक्ट PDFमध्ये जे तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली हे सर्व जे झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथून जे कन्वर्ट टू PDF ह्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली मी ते क्लिक करतो आणि इथून जे काय आपलं PDF जे तुम्ही नाव टाकणार तर तुम्हाला सिम्पली ते नाव टाकून घ्यायचं आहे. सिम्पली तात्पुरतं टाकून घेतो. आणि जे काय जर तुम्हाला जर या PDFला जर तुम्हाला पासवर्ड जर टाकायचं तर सिम्पली इथून जे मित्रांनो तुम्ही पासवर्ड एंटर करू शकताय. आणि इथून जे मार्जिन जर तुम्ही व्हाईट कलर जर मार्जिन तुम्हाला व्हाईटचं मार्जिन पण होऊ शकतं. इथं पेज तुम्ही PDFचं जे काय तुमचं पेजचं जे साईज आहे ते इथून जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे A4 माझा सिलेक्टेडच आहे आणि मी ह्यासाठी म्हणजे इथून जे कन्वर्टवरती मित्रांनो क्लिक करून घेतो. तर सिम्पली तर कन्वर्टवरती मित्रांनो इथं क्लिक करून घेतो मी. तर बघू शकता मित्रांनो तर बघू शकता आपले जे मित्रांनो इथं सेव्ह झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपले जे मित्रांनो जे काय आता आपण PDF जे हे केलं तर मित्रांनो हे आपलं जे काय ते आपल्या मोबाईलमध्ये जे मित्रांनो सेव्ह झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे मित्रांनो PDF जे आपल्या मोबाईलमधून जे मित्रांनो अशा प्रकारे क्रिएट करतात. हे मित्रांनो तुम्हाला माहीत नव्हते. हे जे मित्रांनो तुम्हाला माहीत झालं काय पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला समजला का हे मला मित्रांनो खाली कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओ मित्रांनो एवढंच होतं PDF कसं बनवायचं तुम्हाला पूर्णपणे मी 2 पद्धतीने जे तुम्हाला सांगितलेलं आहे कसे बनवतात ते. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय जर शंका वगैरे किंवा जर काय तुम्हाला डाऊट असेल तर मित्रांनो मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला नक्की जे तुम्हाला रिप्लाय देऊन जे तुमचा डाऊट नक्की क्लिअर करेन. तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाताना आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.